श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला सतत तणाव जाणवत असेल, घरामध्ये जर का सतत तुमच्या भांडणं होत असतील, एकमेकांसोबत पटत नसेल, विनाकारण कशावरूनही घरामध्ये वाद होत असतील, किंवा तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमचं मन शांत राहत नसेल, घरात एक सकारात्मकता नसेल, तर तुम्ही घरामध्ये हे उपाय करायलाच हवेत. आपल्या घरातील वातावरणाचा आपल्या मनावर खरंच खूप मोठा परिणाम होत असतो आणि आपल्या आयुष्यावरही खूप मोठा परिणाम होत असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल किंवा घरामध्ये शांती हवी असेल तर आपण कोणते उपाय करायला हवेत, जेणेकरून घरामध्ये एक सकारात्मकता पसरेल, निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि अडचणी देखील दूर होतील. बघा, सगळ्यात पहिला उपाय तर हा आहे की सकाळी तुम्ही उठल्यानंतर सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करत जा. सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी करमते सरस्वती करमुल्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम हा मंत्र म्हणून हात एकमेकावरती घासून आपल्या शरीराला तुम्ही त्याचा स्पर्श करा. त्यानंतर अंथरुणाच्या घड्या घालून घर झाडू मारून तुम्हाला अंघोळ करून सगळ्यात पहिलं देवपूजा करायची आहे. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपल्या पूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. म्हणून सकाळी लवकर उठून अंघोळ करून तुम्हाला सगळ्यात पहिलं देवघरामध्ये तुमच्या ज्याने तुपाचा होतोय, तेलाचा होतोय, कशाचाही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही दिवा लावू शकता. पण सकाळी रोज उठलं की देवपूजा करून देवघरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावायचीच आहे. दिव्याचा प्रकाश मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करत असतो आणि जर शक्य असेल तर दिवा लावताना आपलं मन शांत ठेवा आणि देवाचं नामस्मरण करा. दिवा लावताना देखील इकडे काय चालू आहे, माझी भाजीच करपतीये का, माझं हेच काम राहिलंय का, तेच राहिलंय का, असा विचार करू नका. फक्त आणि फक्त मन नामस्मरणात ठेवा. देवपूजा होईपर्यंत तरी आपलं मन चलबिचल होणार नाही याची काळजी घ्या. आणि तसंच घरात हलका धूप किंवा अगरबत्ती लावल्यानं वातावरण खूप जास्त प्रसन्न वाटू लागतं. आता दुसरा उपाय, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मंत्र किंवा स्तोत्र बोलायचे आहेत किंवा ऐकायचे आहेत. काय ना, आजकालच्या स्त्री असो पुरुष असो त्यांना एवढे ॲडिक्टेड झालेले आहेत, त्यांना मोबाईल, TV, घरामध्ये गोंधळ, गाणी ऐकणं हे सगळं लागतं आणि याच्यामुळे आपलं मन अस्वस्थ राहतं, आपल्या मनाला शांती मिळत नाही. त्यामुळे सकाळचा वेळ आपल्या घरात भक्तिमय झाला पाहिजे. आणि जरी तुम्हाला म्हणजे वेळ नसेल की तुम्ही बसून मंत्र बोलू शकत नाही, स्तोत्र बोलू शकत नाही, ठीक आहे, तुम्ही मोबाईलवरती लावा, TV वर लावा, पण मंत्र आणि स्तोत्र लावा. उगीचच गाणे किंवा काहीतरी दुसरं ऐकत बसू नका. तुम्ही रामरक्षा, अथर्वशीर्ष, विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ यांचा नामस्मरणाचा जप, तुम्ही तारक मंत्र ऐकू शकता. बघा, श्रद्धेनं जर तुम्ही नामस्मरण केलं ना तर वातावरणात देखील सकारात्मक बदल घडत असतो. त्याच्यामुळे शक्य होत असेल तर तुम्ही नामस्मरण स्वतः करा किंवा मग तुम्ही मोबाईलवरती लावून ते श्रवण केलं तरी चालेल. तिसरा उपाय म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये उगीचच कुठेतरी जाळ्या झाल्या आहेत किंवा मग तुम्ही घरामध्ये बिनाकामाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत की कधीतरी त्या कामाला येतील. आणि खरं सांगते, आपण त्या वस्तू ठेवतो की कधीतरी कामाला येतील, पण त्या वर्षानुवर्ष वस्तू त्याच जागेवर राहते, पण ती खरंच कधीच कामाला येत नाही. अशा वस्तू तुम्ही घरातून काढून टाका. त्यासोबतच घर फरशी रोजची रोज व्यवस्थित पुसा. फरशी पुसताना थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकलं तर अतिउत्तम. घरात खरकटी भांडी राहणार नाहीत रात्रीची, याची काळजी घ्या. संध्याकाळी झाडू मारायचा नसतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या गोष्टींमुळे ना, या गोष्टींचा घरावर खूप जास्त परिणाम होत असतो. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे घरामध्ये सगळ्यांनी प्रेमाने बोलायचं आहे. बघा, काय होतं ना, घरामध्ये जर का तुम्ही एकमेकांची रिस्पेक्ट करत नसाल ना, त्या घरामध्ये सकारात्मकता राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडून कोणासाठी अपशब्द निघणार नाहीत
याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यांसोबत प्रेमाने बोलायचं आहे. आणि 5वा उपाय म्हणजे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला संध्याकाळी दिवा लावणं खूप जास्त पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरात शांतता आणि समाधान टिकून राहतं. त्याच्यामुळे आजपासूनच संध्याकाळी तुम्ही लावत नसाल तर दिवा लावायला सुरुवात करा. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता खरंच खूप जास्त कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते. त्याच्यामुळे दिवा लावा घरामध्ये. आणि प्रत्येक गोष्ट दिवा लावताना असू द्या, देवपूजा करताना असू द्या, आपलं मन शांत ठेवा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा. सगळ्या गोष्टी शक्य होतील. अशक्य असं काहीच नाही. घरातील निगेटिव्हिटी नक्कीच दूर होईल. फक्त तुम्ही हे 5 उपाय नक्की करून पहा. बघा, सुखी घर हे फक्त मोठ्या पैशांनी तयार होत नसतं की पैसा असेल तरच घर सुख असतं. मन शांत असणं, घरामध्ये प्रेम असणं, एकमेकांचा आदर असणं आणि सकारात्मक विचार असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे 5 उपाय तुम्ही श्रद्धेने करून पहा. नक्कीच तुमच्या घरातील वातावरणही सुंदर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.